नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वरिदीचा या सीरीजमध्ये 64व्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. रात्री 10:30 वाजता रोज 25 प्रश्न आपण जीकेचे जे येणारे जेवढे पण पोलीस भरतीचे पेपर असतील, या सर्व पोलीस भरतीच्या पेपरसाठी अत्यंत उपयुक्त, महत्त्वाचं जे काही प्रश्न असतात, हे प्रश्न आपण रिव्हिजन करत असतो आणि रोज रात्री तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल. त्याचं विश्लेषण खूप छानपणे बघत असेल. कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त छान पद्धतीनं रिव्हिजन आपण जीकेचं रिव्हिजन विशेषतः करत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि लाईक केला नसेल व्हिडिओला तर जरूर करून ठेवायचं आहे. जो आपलं राजगुरूचं आणि नादवरीचं पुस्तक आहेत, हे नक्कीच पुस्तके तुम्हाला घ्यायचे आहेत आणि मार्केटमध्ये अवेलेबल पुस्तक जर नाही मिळालं तर घरपोच मागवण्यासाठी या नंबरला मला WhatsAppला मेसेज करायचा आहे. नादवरतीचा लक्षात ठेवा तुम्हाला ₹270 ला हे पुस्तक घरपोच भेटेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया चार्ज द्यायचा नाहीये. ₹270 ला भेटेल किंवा Amazonवरती पण पुस्तक अवेलेबल असेल. नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे पाहून घ्यायचं आहे. चला. महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं आहे? अमेरिकेमध्ये कोणी सुरू केलं असेल? वर्तमानपत्राचं नाव काय असेल? गदर. ओके. गदर हे वर्तमानपत्र सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे लाला हरदयाळ. लक्षात ठेवा. जसंच्या तसं नाव लक्षात ठेवायचं आहे. लाला हरदयाळ यांनी हे न्यूजपेपर सुरू केलं आहे गदर नावाचं. गदर. आलं लक्षात? कुठं सुरू केलं अमेरिकेमध्ये? सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी. सॅन फ्रान्सिस्को. ओके. या ठिकाणी अमेरिकेमध्ये सुरू करण्यात आलं आहे लाला हरदयाळ यांनी. आणि अमेरिकेची जी राजधानी आहे ती वॉशिंग्टन DC ही राजधानी लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी वर्ल्ड बँकेचं आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन्हीचं मुख्यालय अमेरिकेमध्ये येतो. पुढचा प्रश्न. लंडन येथे इंडिया हाऊस जे आहे, ह्या इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेलं आहे? कुठं आहे हे? हे लंडन या ठिकाणी आहे. आणि कुणी केलं असेल? त्यांचं नाव आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा लक्षात ठेवा. महत्त्वाचे व्यक्तिमत्व पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलंय किंवा या इंडिया हाऊसची स्थापना केली. त्याला आपण भारत गृह असंही म्हणतो मराठीमध्ये, की इंडिया हाऊस किंवा जर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारलं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याला, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंडिया हाऊस कुठं आहे? लंडनमध्ये आहे. लंडन हे ठिकाण UKमध्ये येतं. थेम्स नदी आहे. या थेम्स नदीच्या काठी येतं. लक्षात ठेवा. अच्छा, एवढं एकच संस्था त्यांनी स्थापन केली होती का? नाही. अच्छा. आणि हे कधी सुरू केली होती? हे स्थापन केली होती संस्था 1905 मध्ये. 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केली किंवा हे स्थापन केली संस्था आहे. याच ठिकाणी आणखीन एक संस्था त्यांनी स्थापन केली होती. भारतीय समाजशास्त्रज्ञ ज्याला द इंडियन सोशिओलॉजिस्ट असं म्हणतो. द इंडियन सोशिओलॉजिस्ट. सोशिओलॉजिस्ट. भारतीय समाजशास्त्रज्ञ. ओके. याची पण स्थापना 1905 मध्ये लंडन या ठिकाणी केलं आहे. याच्या व्यतिरिक्त इंडियन होम रूल सोसायटीची पण स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली होती. लक्षात ठेवा. ज्याचं नाव आहे इंडियन होम रूल सोसायटी. इंडियन होम रूल सोसायटी. क्वेश्चन विचारतील इंडियन होम रूल सोसायटी स्थापना कोणी केली असेल तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. लक्षात ठेवा. गुजरातच्या येतं. गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. अच्छा, यांचं निधन कुठं झालं असेल? जर यांचं निधन विचारलं तर ते जिनिव्हा या ठिकाणी यांचं निधन झालेलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये येतं जिनिव्हा, ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संस्थेचं भरपूर असे हेडक्वार्टर्स देखील आहेत. चला, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे? संत गाडगेबाबा यांचा जन्म झालेला आहे. कधी झाला असेल? ओके. संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला, कोणत्या दिवशी विचारले तुम्हाला, कोणत्या ठिकाणी नाही विचारलं. ओके. ठिकाण वेगळं आहे आणि दिवस वेगळा आहे. 23 फेब्रुवारी 1876. 23 फेब्रुवारी 1876 लक्षात ठेवा. अच्छा, कुठं पण आहे 23 फेब्रुवारी 1876 मध्ये, परंतु कोणत्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर सगळ्यांना माहिती असेल शेणगाव. यांचं जन्मगाव कुठलं असेल? शेणगाव यांचं जन्मगाव आहे. कुठं येते शेणगाव? हे येतं अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये जर तालुका विचारला, अमरावती जिल्ह्याला हा क्वेश्चन विचारू शकतात. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला असेल तर तालुका आहे अंजनगाव सुर्जी. अंजनगाव
सुरजी या तालुक्यामध्ये हे गाव येतं. कुठलं गाव आहे हे? हे गाव आहे शेणगाव, लक्षात ठेवा. अच्छा. आणि संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव काय असेल? त्यांचं पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी, ओके, डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर. लक्षात ठेवा, महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. यांचं निधन झालेलं आहे. यांचं निधन अमरावतीला जाताना यांचं निधन झालं होतं. अमरावतीमध्ये यांचं समाधी लक्षात ठेवा. ओके, अमरावतीमध्ये यांचं समाधी देखील आहे. वालगाव, अमरावतीमध्ये कुठं? वालगाव या ठिकाणी यांचं निधन झालेलं आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पण सरकारने राबवली होती. सगळ्यांना माहिती असेल, कीर्तन करत होते संत गाडगेबाबा हे. कीर्तनामध्ये हे खूप दंग असायचे आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेलं आहे. 2001 मध्ये लक्षात ठेवा, हे साल खूप महत्त्वाचं आहे. 2001 मध्ये संत गाडगेबाबा, महाराष्ट्र सरकारनं संत गाडगेबाबा यांच्या नावानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जे आहे ते लॉन्च केलं आहे कार्यक्रम. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. ग्राम स्वच्छता अभियान कधीचं आहे? हे आहे 2001चं, लक्षात ठेवा. आणि संत गाडगेबाबांच्या नावानं जो विद्यापीठ आहे तो अमरावती विद्यापीठाचं नाव यांच्या नावानं आहे. चला पुढचा प्रश्न. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? ओके, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी काही शिकवण आहे, ही शिकवण कोणाची असेल? तर हे व्यक्तिमत्व आहे तर बुद्ध, तथागत गौतम बुद्ध, लक्षात ठेवा. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे ना, हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य पण आहे बघा. आकाशवाणी जे आहे याचं देखील घोषवाक्य काय असेल? तर हेच आहे, गौतम बुद्ध, लक्षात ठेवा. तथागत गौतम बुद्ध आपण त्यांना म्हणतो. ओके, आणि बौद्ध धर्माच्या नंतर, ओके, गौतम बुद्धांच्या नंतर, गौतम बुद्धांच्या नंतर म्हणतो मी, यांच्यामध्ये 2-3 जो काही पंथ निर्माण झाले, तर ते येतं महायान आहे, हीनयान आहे आणि वज्रयान आहे. 3 पंथ, 3 मार्ग निर्माण झाले होते, लक्षात ठेवा. आणि गौतम बुद्ध यांचं ओके, यांच्या मुलाचं नाव आहे राहुल. राहुल, लक्षात ठेवा. तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी. लुंबिनीमध्ये यांचा जन्म आहे आणि कुशीनगर जो आहे उत्तर प्रदेशमध्ये येतं, कुशीनगर या ठिकाणी यांचं महापरिनिर्वाण किंवा यांचं निधन झालेलं आहे. लक्षात. चला पुढचा प्रश्न. युरिया जो खत आहे, या युरिया खतामध्ये नत्राचे, थोडक्यात काय, नत्र म्हणजे काय? नायट्रोजन. ह्या नायट्रोजन प्रमाण किती टक्के असते? तर ते आहे 46%. तसं लक्षात ठेवा, युरिया खतामध्ये नायट्रोजन प्रमाण किती असतं? 46% असतं. नंतर नायट्रोजन. आणि जेवढं जास्त युरिया वापरू तेवढं जास्त पीक चांगलं येतं, परंतु जमीन नापीक होऊ शकते कालांतराने. युरिया, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये एक ठिकाण आहे कलोल नावाचं. कुठलं? कलोल. कलोल हे येतं गुजरातमध्ये. या ठिकाणी नॅनो लिक्विड युरिया जो काही प्लांट आहे, भारतातील पहिलं म्हणतो मी, भारतातील पहिले नॅनो लिक्विड युरिया प्लांट देखील सरकारनं निर्माण केलं आहे. नॅनो लिक्विड युरिया प्लांट. युरिया प्लांट भारतातील पहिलं कुठं असेल? कलोल, गुजरात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्याचं उद्घाटन केलं होतं. चला पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते 26 जूनला, सर्वांना माहिती असेल. 26 जून, लक्षात ठेवा. 26 जून 1874 मध्ये यांचा जन्म आहे. कुठं? कागल या ठिकाणी. कागल कुठे येतं? कोल्हापूरला. कोल्हापूर, लक्षात ठेवा. आणि जो काही 26 जून आहे तो आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करत असतो आपल्या महाराष्ट्रात. ओके, लक्षात ठेवा. सामाजिक न्याय दिन असतं 26 जूनला. आणि याचं मूळ नाव काय असेल? पूर्ण नाव काय असेल? यशवंतराव जयसिंगराव घाटगे. यशवंतराव जयसिंगराव घाटगे. घाटगे नाही, घाटगे. म्हणून काय? यशवंतराव यांचं मूळ नाव आहे, लक्षात ठेवा. राजर्षी शाहू महाराज. ओके, यांनी शाहूपुरी गुळाची बाजारपेठ वसवली होती. जो काही राधानगरी धरण आहे, डॅम राधानगरीचं, हे देखील बांधून घेतलेलं आहे. आणि ज्यांना आपण काय म्हणतो? भारतामधील वसतिगृहाचे जनक असंही आपण ओळखतो यांना. वसतिगृहाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर ते येतं राजर्षी शाहू महाराज, लक्षात ठेवा. वसतिगृहाचे आणि आरक्षणाचे पण जनक यांनाच म्हणतो आपण. ओके, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. पुढचा प्रश्न. एक संस्था आहे रेड क्रॉस.
रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? रेड क्रॉस रेड क्रॉस ज्याला नोबेल शांतता पुरस्कार देखील भेटला आहे या संस्थेला. शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला आहे लक्षात ठेवा. आणि ही जी संस्था आहे याचं हेडक्वार्टर कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. रेड क्रॉसचं मुख्य कुठं? जिनिव्हाला आहे. जिनिव्हा कुठे येतं? स्वित्झर्लंडमध्ये येतं जिनिव्हा, लक्षात ठेवा. जिनिव्हामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय येतं. जिनिव्हामध्ये येतं WHO पण मुख्यालय येतं जिनिव्हा याच ठिकाणी. ओके. WSOचं वर्ल्ड स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन म्हणतो आपण त्याला, जागतिक प्रमाणीकरण संस्था, त्याचंही मुख्यालय इथंच आहे. ओके. त्यानंतर ओके WTOचं पण मुख्यालय इथंच आहे, ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो आपण. जिनिव्हामध्ये भरपूर संस्थेचे हेडक्वार्टर येतात. पुढचा प्रश्न, रसायनांचा राजा कोणास म्हणतात? असं कोणतं आहे ज्याला रसायनांचा राजा असे म्हणतात? तर ते आहे सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक आम्ल, लक्षात ठेवा. सल्फ्युरिक ॲसिड ज्याला आपण काय म्हणतो? रसायनांचा राजा असं म्हणतो. याचं संज्ञा आहे H2SO4. लक्षात ठेवा. IMP आहे. H2SO4 म्हणजेच काय? सल्फ्युरिक आम्ल किंवा रसायनांचा राजा. पुढचा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क जो आयोग आहे, या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेलं आहे? हे आहे 1993 मध्ये. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993च्या, लक्षात ठेवा. आणि याचं जे काही हेडक्वार्टर आहे, मुख्यालय येतं दिल्ली या ठिकाणी. सध्या राष्ट्रीय मानवी हक्क आयुक्त कोण असतील? याचे मुख्य आयुक्त कोण असतील? त्यांचं नाव आहे रामसुब्रमण्यन. रामसुब्रमण्यन हे सध्याचे घडला राष्ट्रीय मानवी अधिकार किंवा मानवी हक्क याचे अध्यक्ष येतं, आयुक्त येतं, लक्षात ठेवा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. आणि मानवी हक्काचा जो काही जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता युनोकडून 1948 मध्ये, लक्षात ठेवा. कधी? 10 डिसेंबरला. त्यामुळं 10 डिसेंबर हा जो काही दिवस आहे तो आपण राष्ट्रीय किंवा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, RDX आहे. ओके. RDX. या RDXचं दुसरे नाव काय असेल? ह्याला सायक्लोनाइट असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा नाव, सायक्लोनाइट असं म्हटलं जातं RDXला. एक स्फोटक आहे. RDX काय विचारलं तर एक स्फोटक आहे. तुम्हाला क्वेश्चन असंच विचारू शकतील. पुढचा प्रश्न, पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? पंजाब केसरी कोणाला म्हणतो आपण? हे व्यक्तिमत्व होतं लाला लजपत राय. लाला लजपत राय. ओके. लाला लजपत राय यांना काय म्हणतो आपण? पंजाब केसरी असं म्हणतो. पंजाबचा सिंह थोडक्यात. पंजाब केसरी. केसरी हे जे काय समान शब्द आहे ते आपण सिंहाला वापरतो. ठीक आहे ना. पंजाब केसरी लाला लजपत राय, लक्षात ठेवा. आणि लाला लजपत राय यांचं निधन देखील झालं आहे 1928 मध्ये. जे सायमन जे कमिशन आहे, या सायमन आयोगाला किंवा कमिशनला विरोध करत असताना मोर्चामध्ये सामील झाले होते त्या पंजाबमध्ये. त्या ठिकाणी त्यांचं लाठीचा मार लागून त्यांचं निधन देखील झालेलं आहे. लाला लजपत राय, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या ठिकाणी झालं आहे? तुम्हाला ठिकाण विचारलं आहे. ओके. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? कुठं झालं असेल? हे दुसरं सेकंड आहे. सेकंड आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध. हे झालंय वसईला. वसई, लक्षात ठेवा. वसई या ठिकाणी दुसरे इंग्रज मराठा युद्ध आहे. अच्छा, 3 इंग्रज मराठा युद्ध झाले होते. एकूण टोटल किती झाले होते? 3 झाले होते, लक्षात ठेवा. आणि पहिलं, दुसरं, तिसरं बघा. पहिलं, दुसरं आणि तिसरं. पहिलं ज्यांचं वर्ष लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं होतं. पहिलं झालं होतं 1775 ते 1782 दरम्यान पहिलं इंग्रज मराठा युद्ध आहे. दुसरं जो काही इंग्रज मराठा युद्ध आहे तो 1803 ते 1805 दरम्यान झालं होतं. आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध आहे 1817 ते 1818 मध्ये. म्हणजे 1818ला जे काही मराठे आहेत, पेशवे आहे, ते नष्ट झाले. आणि या ठिकाणी जो काही मराठा साम्राज्य आहे त्या ठिकाणी ब्रिटिशांचा ध्वज फडकवण्यात आलेला आहे. शनिवारवाडा या ठिकाणी. ओके. शनिवारवाडा या ठिकाणी 1718 ते 1818ला एंड. दुसरे त्यापैकी आहे 1803 ते 1805, लक्षात ठेवा. वसई या ठिकाणी ते युद्ध झालेलं होतं. त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे ती कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकादमी कुठं असेल? हे येतं डेहराडून या ठिकाणी. डेहराडूनला आहे. जी राजधानी आहे उत्तराखंडची. उत्तराखंडची राजधानी काय असेल?
डेहराडून आहे, लक्षात ठेवा. आणि डेहराडून याच ठिकाणी IMA तर आहेच आहे, ज्याला आपण इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणतो, IMA आहे. ह्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी इंडियन फॉरेस्ट अकॅडमी पण आहे. ओके. भारतीय वन जो संस्था आहे, वन संशोधन संस्था म्हणा तुम्ही, भारतीय वन संशोधन संस्था कुठं आहे, तर याच ठिकाणी आहे, डेहराडून याच ठिकाणी. या ठिकाणीच आहे केंद्रीय पेट्रोलियम संशोधन संस्था पण आहे. पेट्रोलियम पेट्रोलियम संशोधन संस्था इथंच आहे. या ठिकाणी रिमोट सेन्सिंग संस्था पण इथंच आहे. रिमोट सेन्सिंग संस्था कुठं आहे, डेहराडून याच ठिकाणी, जी उत्तराखंडची राजधानी आहे. चला पुढचा प्रश्न. प्रौढ व्यक्तींच्या नाडीचे जे काही ठोके हे दर मिनिटाला किती पडतात, हे पडतात 72. जसं तसं लक्षात ठेवा, 72 ठोके पडतात नाडीच्या प्रौढ व्यक्तीच्या. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आपण झोपेत असतो ना, झोपेत, त्यावेळेस हे ठोके कसे असतात, कमी असतात. लक्षात ठेवा, आपण जर उंचीवर असू तर उंचीवर किंवा शॉक दिल्यावर वगैरे हे जे काही ठोके हे वाढतात. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो, कोणत्या वेव्ज म्हणतो आपण, कोणत्या वेव्हचा, कोणत्या लहरींचा वापर केला जातो, हे आहे रेडिओ वेव्ज. कुठलं, रेडिओ लहरींचा वापर केला जातो रडार यंत्रणेमध्ये. ज्याला रडार म्हणजे काय, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, RADAR. लक्षात ठेवायचं फुल फॉर्म अजून एकदा सांगतो, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, IMP आहे रडार यंत्रणा. चला पुढचा प्रश्न. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत. ओके, भूदान चळवळीचे जनक इथं ओके. चला इथून पुढच्या दोन्ही ह्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर इथं दिलेले आहेत. ओके, चला मी काय करतो, इथं डायरेक्ट अंडरलाईन करत होता, विनोबा भावे. ओके, भूदान चळवळीचे जनक कोण असतील, विनोबा भावे. आजच्या आपण काय म्हणतो, आचार्य विनोबा भावे असं म्हणतो, आचार्य विनोबा भावे. लक्षात ठेवा. आणि यांचं पूर्ण नाव काय असेल, विनायक नरहर भावे. विनायक नरहर भावे. विनायक नरहर भावे यांचा जो काही जन्म आहे तो गागोदे या ठिकाणी झाला आहे. गागोदे कुठे येतं, हे पेनमध्ये येतं, रायगडमध्ये. गागोदे, रायगड, पेन या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. आचार्य भावे यांचं कधी, 1895 मध्ये जन्म आहे. 1895 मध्ये जन्म आहे, लक्षात ठेवा. आणि यांचं जो काही निधन आहे, आचार्य विनोबा भावेंचं निधन कुठं झालं असेल, पवनार आश्रम आहे, सगळ्यांना माहिती असेल, कुठं, वर्धाला, या ठिकाणी निधन झालेलं आहे. आचार्य विनोबा भावे यांना यांना जो काही रमन मॅगसेसे पुरस्कार आहे, रमन मॅगसेसे पुरस्कार देखील मिळवणारे हे पहिले व्यक्ती आहेत संपूर्ण जगातील, ज्यांना 1958 मध्ये हा रमन मॅगसेसे पुरस्कार भेटले आहे. त्यानंतर यांना भारतरत्न पुरस्कार पण भेटलं होतं. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार भेटले कधी, 1983 मध्ये. 1982 मध्ये निधन आहे आणि 83 मध्ये यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना आचार्य विनोबा भावे, विनोबा हे नाव महात्मा गांधींनी त्यांना दिलेलं होतं, म्हणजे विनोबा असं प्रेमाने ते म्हणत होते. विनोबा भावे हे कोण होते, हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही देखील होते बघा. पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते, लक्षात ठेवा. त्यानंतर विनोबा भावे हे भूदान चळवळ पण सुरू केली होती. भूदान चळवळ देखील यांनी सुरू केली होती. यांचं पुस्तकाचं नाव आहे गीताई. लक्षात ठेवा, गीताई हे पुस्तक कोणाचे असेल, हे पुस्तक आहे आचार्य विनोबा भावे यांचं. पुढचा प्रश्न. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नवीन नाव आहे. ओके, प्रयागराज हे नाव आहे अलाहाबादचं. अलाहाबाद. ओके, प्रयागराज लक्षात ठेवा. आणि कुठे येतं हे येतं उत्तर प्रदेशमध्ये. आणि हे गंगा जी नदी आहे, या गंगा नदीच्या काठी येतं प्रयागराज. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी गेल्या वर्षी कुंभमेळा पण भरवण्यात आलेला होता उत्तर प्रदेशमध्ये. आणि जो उत्तर प्रदेशमधील हा 76वा जिल्हा देखील निर्माण करण्यात आला होता उत्तर प्रदेश सरकारकडून. प्रयागराज लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे, तर हा आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पण आहे. आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा, शेवटचा गव्हर्नर जनरल हाच आहे. आणि हाच व्यक्तिमत्व जो आहे तो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. लक्षात, लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा कार्यकाळ आहे 1828 ते 1835 पर्यंत हा होता.
आणि याच्याच कार्यकाळामध्ये मध्यंतरी म्हणजे 1833 दरम्यान चार्टर ॲक्ट आणलं आणि ह्या चार्टर ॲक्टनुसार काय करण्यात आलं, ओके, जो काही हा भारतात जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे, त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, सतीची चाल जी बंद करण्यात आली होती 1829 मध्ये बंद केली होती आणि राजा राममोहन राय जे आहेत, यांचा प्रयत्न खूप मोठा आहे याच्या पाठीमागे, हे बंद करण्याच्या पाठीमागे. लक्षात ठेवा, त्यांनी ठगांचा पण बंदोबस्त केला होता लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. पुढचा प्रश्न, रिश्टर स्केल कशाची तीव्रता मोजणे एकक आहे? हे आहे भूकंप. ओके, रिश्टर स्केल जे आहे ते भूकंपाची तीव्रता मोजतं. लक्षात ठेवा. आणि जो भूकंप मापक यंत्र काय असेल तर ते आहे सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफ लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोणत्या ठिकाणी ते नागपूरला आहे? ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? नागपूरला आहे. नागपूर हे जे ठिकाण आहे ते नाग नदीच्या काठी आहे. लक्षात ठेवा. आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये साधारणतः 14 तालुके येतात. नागपूरमध्ये किती तालुके येतात? 14 तालुके येतात. पेंच जो काही राष्ट्रीय उद्यान आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये येतं. आणि उमरेड करांडला, कुठला? उमरेड करांडला असू द्या किंवा मानसिंग देव, मानसिंग देव हे जे काही अभयारण्य आहेत ना, हे दोन्ही अभयारण्य कुठे येतात? याच जिल्ह्यामध्ये येतात, नागपूर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, ज्याला आपण भारताची व्याघ्र राजधानी असं म्हणतो, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, व्याघ्र राजधानी लक्षात ठेवा. आणि भारताचे नवीन व्याघ्र राज्य कुठलं असेल? गुजरात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती आपण खूप वेळेस बघितली आहे. 14 एप्रिलला जो त्यांची जयंती असते, 14 एप्रिल 1891 मध्ये त्यांचा जन्म आहे. मध्य प्रदेश महू या ठिकाणी. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो आपण. भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हे दरवर्षी असतं 25 जानेवारी. लक्षात ठेवा. ओके, 25 जानेवारी असतो राष्ट्रीय मतदार दिवस. आणि 25 जानेवारी 1950 मध्ये स्थापना आहे कशाचं? केंद्रीय निवडणूक आयोगाचं. केंद्रीय निवडणूक जो आयोग आहे ना, केंद्रीय निवडणूक आयोग, या केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना असेल आहे 25 जानेवारीला. त्यामुळे तो दिवस आपण मतदार दिवस म्हणून साजरा करतो. आणि 25 जानेवारी आणखी एक दिवस असतो, कुठलं? पर्यटन दिवस. पर्यटन दिवस पण असतो. मतदान करण्यासाठी जे मतदार आहेत त्यांचं वय 18+ पाहिजे. लक्षात ठेवा, किमान वय आहे 18 व्हायला पाहिजे ते मतदान करण्यासाठी. आणि जो काही निवडणूक आयोग आहे, ह्या निवडणूक आयोगाचं भारतीय राज्यघटना कलम आहे कलम 324. आणि सध्या ज्ञानेश कुमार जे आहेत, ओके, ज्ञानेश कुमार जे आहेत ते सध्याच्या घडीला भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. ते लक्षात ठेवा, मुख्य निवडणूक आयुक्त. पुढचा प्रश्न, कोणता दिवस हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? हा दिवस आहे 21 मे. लक्षात ठेवा, दहशतवाद विरोधी दिवस, अँटी टेररिझम डे 21 मे. 21 मेला हत्या करण्यात आली होती. कोणाची? राजीव गांधी यांची. राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. लक्षात ठेवा. आणि कोणी केली होती हत्या त्यांची? एक संस्था आहे LTTE नावाची. ओके, लिट्टे म्हणतो आपण त्याला. ओके, लिट्टे नावाची संस्था आहे LTTE, लिबरेशन ऑफ टायगर तमिळ इलम असं याचं पूर्ण नाव आहे. जे तामिळनाडूमध्ये यांची हत्या करण्यात आली होती, श्री पेरंबदूर या ठिकाणी. लक्षात ठेवा, दहशतवाद विरोधी दिवस 21 मे. आणि अजून एक 10 दिवस सोडलं 31 मे येतो, ज्या दिवशी राष्ट्रीय जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करत असतो आपण. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी असतो? हा आहे 21 जूनला. 21 जूनला का? 21 जून हा उत्तर जो गोलार्ध आहे ना, उत्तर गोलार्ध, या उत्तर गोलार्धामध्ये हा सर्वात मोठा दिवस आहे. सर्वात मोठा दिवस कुठला असेल उत्तर गोलार्धामध्ये? तर तो आहे 21 जून. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. 2015 मध्ये आपण सर्वप्रथम पहिल्यांदा योग दिवस आपण काय केलं होतं? साजरा केलं होतं. पुढचा प्रश्न, कुतुब मिनार जे आहे, ह्या कुतुब मिनारची उंची किती मीटर असेल? कुतुब मिनार आहे ह्याची उंची आहे 73 मीटर. लक्षात ठेवा, ॲक्च्युअली 72.5 मीटर करू शकता, किंवा जर ऑप्शन बघून तुम्ही टिक मार का, 73 मीटर आहे. साधारणतः हे 238 फूट होतं. जर फुटामध्ये म्हटलं तर 238 फूट होतं. कुठं येतं हे कुतुब मिनार? हे दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्लीमध्ये पण कुठं विचारलं तर मेहरौली या ठिकाणी. कुठं? मेहरौली या ठिकाणी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा, कुतुब मिनार जे दिल्ली जे आहे ते यमुना जी नदी आहे
या यमुना नदीच्या काठी येतं आणि कुतुब मिनार जे आहे याचं जे बांधकाम आहे ते 1199 मध्ये सुरू करण्यात आलं होतं कुतुबुद्दीन ऐबक याच्याकडून. कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केलं होतं आणि 1200 साधारणतः 20 मध्ये त्याचं जे काही बांधकाम आहे ते पूर्ण केलं होतं. या ऐबकाचा जावई त्याचं नाव काय असेल? त्याचं नाव आहे इल्तुतमिश. इल्तुतमिश यांनी हे जे काही बांधकाम आहे ते पूर्ण केलं आहे आणि हे कसं आहे? एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. जागतिक वारसा स्थळ आहे. ज्याला 1993 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं होतं. सांस्कृतिक या प्रकारामध्ये कुतुब मिनार जे दिल्लीमध्ये आहे. महत्त्वाचा शेवटचा प्रश्न महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होतं? गांधारी आहे. ओके, गांधारी म्हणजे कोण? गांधार. ओके, गांधार जी आहे गांधारची राजकुमारी म्हणजेच धृतराष्ट्राची पत्नी. गांधार लक्ष त्यांनी आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती तुम्हाला माहिती असेल. गांधारी जी कौरव आहेत ना, कौरव ह्या कौरवांची माता आहे, लक्षात ठेवा. हां, कौरवांची माता आहे गांधारी, सगळ्यांना माहिती असेल. धृतराष्ट्र म्हणजेच कौरवांचे पिता. 100 कौरव आणि एक दुःशाला नावाची एक त्यांची बहीण पण आहे. दुर्योधन जे आहेत त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा भाऊ कौरवांमध्ये. ठीक आहे. महाभारत, अच्छा, महाभारत कोणी लिहिलं असेल? महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेलं असेल का महाभारत? महर्षी वेदव्यासांनी लिहिला आहे. बघा किती छान पद्धतीनं प्रश्न बघितलेत. इथं आपण थांबूयात आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एकदा पटकन. चला, लाईक करा सर्वजण, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि व्हिडिओला लाईक करून झाल्यानंतर, शेअर करून झाल्यानंतर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोज तुम्हाला अशाच प्रकारचे कंटेंट, अशाच प्रकारची माहिती पोलीस भरतीसाठी. आणि लक्षात ठेवा, नाद वरती जरी असलं तरी प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असतो आणि फक्त तो पोलीस भरतीसाठीच्या कामाचा आहे असं देखील नाही. तुम्ही कोणत्याही सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे डेली न चुकता. ओके, चला ह्या नंबरला मेसेज करा जर कुठल्याही पुस्तकाचे डेमो बघायचे असेल तर. नसेल तर डायरेक्ट दुकानात जावा, पुस्तक खरेदी करा. पुस्तकामध्ये भरपूर काही कंटेंट तुम्हाला पाहायला भेटत असतं आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमचा सगळा अभ्यास होतो असं नाही. पुस्तक तुम्हाला मस्ट आहे, कंपल्सरी तुम्हाला पुस्तक वाचावंच लागेल. ओके, 3 पुस्तकं आपले मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत. राजगुरू आहे, विषयानुसार आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे सगळं छान पद्धतीने आपण कव्हर केलंय, ते बघून घ्या. स्वप्नपूर्ती हस्तलिखित नोट्स आहेत ते वाचून घ्या. नादवरीचं पुस्तक तर सध्या तुम्हाला घ्यावंच लागेल ते. ओके, पर्याय नाही तुमच्यासमोर जी-केसाठी. चलो असू द्या. बघा, हे घरपोचची किंमत आहे बरं का. ह्या नंबरला मेसेज करा. ठीक आहे. इथं थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. जय हिंद.